100 दिवस होत आहेत, मात्र कृष्णा आंधळे आजही तपास यंत्रणेला मिळत नाही. नेमकं काय झालंय कृष्णा आंधळे? दुसरीकडे सतीश भोसलेला मात्र तातडीने अटक केली, त्याला विमानानं इथं आणलं गेलं, परंतु संतोष देशमुख यांच्या प्रकरणात मात्र सोडलं नाही. अजूनही मलाही सुद्धा प्रश्न पडतोय तो की कृष्णा आंधळे कसं काय अटक नाही. कृष्णा आंधळे लवकरात लवकर अटक व्हावं. सतीश भोसलेच्या घरावर अनाधिकृत जे होतं ते पाडण्यात आलं. त्याची संपूर्ण माहिती मी घेतोय, कारण त्याच्या 2 मतप्रवाह सांगतायत. आमच्या विभागाचे लोक म्हणतायत की ती जमीन वन विभागाची होती आणि काही जण म्हणतायत की ती जमीन वाटप केली गेली होती. तर हा उद्याच्याला मी आमसभेला तिथं जाणार आहे, त्यावेळेस तिथं प्रश्न. घर पाडण्याचा निर्णय लवकरच नाही घेतला का शासनाने? जरा अति जास्त घाई केली असत. नाही, शासनानं नाही, तिथल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि नाही ते पाठीमागे त्याच्यावरती ती टीका झालती, तो विषय मागे संपलेला आहे. परंतु तिथले काय पत्रकार काहीतरी आहे, त्यांची आणि कोणाची तरी वादावादी झाली, त्याच्यात मलाही विनाकारण ह्या लोकांनी निवडलं, माझा काही संबंध नसताना. तर ते पत्र जे फिरवलं आणि ते जे लेटर पॅड आहे तशा कलरचं लेटर पॅड सुद्धा माझं नाही.